कॉलेजमध्ये एका गर्लने सगळ्यांसमोर बोलून दाखवलं, मला त्याच्यासोबत फोटो नको, कारण तो जाड आहे. त्या एका वाक्याने त्याच्या आत्मविश्वासाचा पार चुराडा झाला. त्याला रात्रभर झोप लागली नाही. पण त्या रात्री त्याने स्वतःशी एक वचन दिलं, मी स्वतःला सिद्ध करणार. पुढच्या दिवसापासून त्याने जंक फूडला गुड बाय केलं. पिझ्झाऐवजी उकडलेली अंडी, बर्गरऐवजी फळं आणि कोल्ड्रिंकऐवजी लिंबू पाणी. त्याने जिम जॉईन केलं. सुरुवातीला 15 मिनिट वॉक, मग थोडा कार्डिओ. वजन उचलताना हात थकायचे, पण मन मजबूत होतं. त्याला वाटायचं, माझा प्रत्येक घामाचा थेंब माझ्या बदला घेण्यासाठी आहे. फ्रेंड्स पार्टीला बोलवायचे, चल बर्गर खायला जाऊया, पण तो म्हणायचा, मी माझ्या डाएटवर आहे. लोक हसायचे, अरे 2 दिवसाचा वेळ आहे, नंतर पुन्हा जुनं सुरू. पण त्याने काहीही ऐकलं नाही. त्याने मोबाईल वॉलपेपर ठेवला, बी युअर ओन मोटिवेशन, आणि तो दररोज स्वतःचा व्हिडिओ काढायचा. प्रगती बघण्यासाठी, प्रेरणा मिळवण्यासाठी. 90 किलोचं वजन झालं, 68 किलो. शर्ट फिट होऊ लागले, पोट आत गेलं, चेहरा तेजस्वी झाला. कॉलेजमध्ये त्याचं नाव घेतलं जायचं, तो फिटनेसवाला मुलगा. एका स्पर्धेत त्याला पुशअप चॅलेंज जिंकलं. त्याने तिथे त्याला एक विचार सुचला, मी इतरांना का शिकवू नये. त्याने इंस्टाग्रामवर पेज सुरू केलं, वर्कआउट टिप्स, डाएट हॅक्स, टीनेज फिटनेस. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. हजारो लोकांनी त्याचं फॉलो करायला सुरुवात केलं. आज तो टीन फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जातो. वय फक्त 19 वर्ष, पण फॉलोअर्स 2 लाखाहून अधिक. शाळेत हसणारे आता त्याला सल्ला मागतात. आज तो सांगतो, खूप काही गमावलं, पण त्यातच स्वतःला शोधलं. जंक फूड सोडून त्याने आयुष्य कमावलं. टीकेकडून तो टाळ गेला नाही, पण त्या टीकेचं रूपांतर ताकदीत केलं. तुमच्याकडे वय कमी असेल, पैसा कमी असेल, पण जर जिद्द असेल तर सगळं शक्य आहे. आज तो मुलांना सांगतो, तुमचं शरीर हीच तुमची ओळख असते. त्याची काळजी घ्या, कारण दुसरी संधी मिळत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यावरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.